तर तेव्हा भगवान म्हणाले की अरे या भंतेच्या विषयी अशी शंका घेऊ नका म्हणाले, कारण तो भंते हा विद्वान आहे, तो अर्हंत आहे या जगामध्ये. ज्याला जो जास्त बोलतो त्यालाही लोक नाव बोट ठेवतात, जे कमी बोलतो त्यालाही लोक नाव बोट ठेवतात, जो काहीच बोलत नाही त्यालाही लोक म्हणजे नाव बोट ठेवतात, त्याचीही निंदा करतात. त्याच्यामुळं या भंतेविषयी शंका कुशंकाही निर्माण होऊ देऊ नका, कारण जे काही घडत आहे ते त्याच्या पुण्य प्रतापाने बलानं ते घडत आहे. उपासक उपासिकांनो, आज मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की सिद्धार्थ हाती आंबेरेजी हे भंतेजी नाहीत है ना, त्यांच्या अंगावर चिवर नाही आहे, चिवर त्यांच्या अंगावर चिवर नाही, त्यांच्या अंगावर त्यांच्या डोक्याचं मुंडनही केलेलं नाही. परंतु थायलंड सारख्या देशामधून, व्हिएतनाम सारख्या देशामधून, भारतातून बऱ्याच ठिकाणावरून इथं जे भंतेजी येतात ना, कारण महापुण्य त्यांच्याकडे असल्याशिवाय एवढा संघ इथं उपस्थित राहू शकत नाही. आज जे तुम्ही आलात ना, त्यांच्या महापुण्य बलामुळे इथं आलेला आहे, कारण त्यांच्याकडे पारमिता आहेत आणि म्हणून ते इथं उपस्थित आहेत. त्यांच्या संयोजना म्हणजे त्यांच्याच सगळ्या या त्यागामधून ही स्वर्ण बुद्धभूमी निर्माण झाली आणि इथं महामोगलान भरते आहेत. त्यांचं काम या भागामध्ये आता वाढत चाललेलं आहे. त्यांनी जेव्हा जेव्हा तुम्हाला इथं आवाज देतील तेव्हा तेव्हा तुम्ही यायचं आहे. दर पौर्णिमेचे कार्यक्रम खंडित होऊ देऊ नका, सातत्य ठेवा. जागृतीचा दिवा केवळ ठेवला पाहिजे असं बाबासाहेब म्हणायचे. ऊन वादळ वारा पावसाची तमा न बाळगता जी माणसं तळ हातावर शिर घेऊन काम करत असतात तीच माणसं जीवनात यशस्वी होत असतात आणि त्या पद्धतीनं हाती आंबेरेजी सिद्धार्थजी इथं यशस्वी झालेले. कुठल्या चढउताराचा म्हणजे त्यांना काही वाटत नाही, कारण खूप चढउतार पहिले, कुणाच्या निंदेला घाबरत नाही. म्हणून आनंद शिंदेनं ते गाणे बी आपलं जोडलं त्यांच्यावर, वादळ वारा काय हा ते गाणं आहे. म्हणजे खंबीर सिद्धार्थ हाती आंबिरे, एवढं सुंदर गाणं ते मी तर म्हणतो. कारण ते आनंद शिंदे जे आहेत ते साधे गायक नाही, ते कुणाच्या विषयी काही गाणे म्हणत नाही ते ना. महाराष्ट्रात सगळ्यात टॉपचा गायक आज वर्तमानात कुणी असेल तर ते आनंद शिंदे आहे. आणि त्या माणसांनी जर सिद्धार्थ हाती आंबेरे साहेबांच्या विषयी एखादं जर गाणं जर जोडत असतील तर मग सिद्धार्थ हाती आंबेरे साहेबांची उंची किती असेल. सगळ्या महाराष्ट्रभर म्हणजे ते गाणं गेलं. आणि अशा माणसाला आपण बळ ताकद दिली पाहिजे. एखादा शिलवान सदाचारी जर तुम्हाला नाही मिळाला तर बुद्ध म्हणताय की जंगलातला हत्ती ज्याप्रमाणे सगळ्या कल्पाला सोडून एकटाच विचरण करत असतो, त्याप्रमाणे तुम्ही मूर्खाची संगती न करता एकांत पत्करलेला बरा. परंतु तुम्हाला जर एखादा शिलवान सदाचारी सहकारी जर लाभला तर सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या पाठीमागे गठोडं बांधून फेकून द्या आणि अशा माणसाच्या पाठीमागे जा. तुमचं भलंच होणार आहे, तुमचं वाईट काही होणार नाही. अधिकचा उपदेश न करता इथं थांबतोय. आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.